हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। येत्या 26 नोव्हेंबरला वार आहे मंगळवार आणि या दिवशी आलेली आहे उत्पत्ती एकादशी। कार्तिक कृष्ण पक्षातील एकादशीला उत्पत्ती एकादशी असं म्हटलं जातं। तर या उत्पत्ती एकादशीचं व्रत अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं। हे व्रत केल्यामुळे भगवान विष्णू आपल्या भक्तांवरती प्रसन्न होतात आणि या व्रतामुळे आपल्या आयुष्यामध्ये सुख शांती समृद्धी येत असते। प्रत्येक महिन्यात येणारी एकादशी वेगवेगळ्या नावांनी ओळखली जाते। तर कार्तिक कृष्ण पक्षातील एकादशी ही उत्पन्न एकादशी किंवा उत्पत्ती एकादशी या नावानं ओळखली जाते। पुराणामध्ये या उत्पत्ती एकादशीच्या दिवशी एकादशी तिथीचा जन्म झाला आणि एकादशी ही साक्षात विष्णूंची कन्या जिने महिषासूर नावाच्या राक्षसाचा वध केला। तर या दिवशी उपवास करून एकादशीचं महात्म्य श्रवण केलं तर 1000 एकादशा केल्याचं पुण्य आपल्याला मिळत असतं। तर वैकुंठ लोकामध्ये प्रवेश आपल्याला मिळतो। सर्व व्रतांमध्ये या उत्पत्ती एकादशीच्या व्रताचं महत्त्व हे विशेष मानलं जातं। तर या व्रताच्या प्रभावामुळे वर्तमानासह मागील जन्माची सर्व पाप नष्ट होतात आणि या सोबतच अनेक पिढ्यातील पितरांना मोक्ष प्राप्त होत असतो। ज्यांना प्रत्येक महिन्यामध्ये येणाऱ्या एकादशीचा उपवास सुरू करायचा असतो तर त्यांनी उत्पत्ती एकादशीपासून हे व्रत सुरू करू शकता। उत्पत्ती एकादशीला आळंदी क्षेत्राचं महत्त्व अनन्यसाधारण आहे। कारण साक्षात श्री पांडुरंगाने स्वमुखाने नामदेवराय यांना सांगितले होते की कार्तिक शुद्ध एकादशी माझी तर कार्तिक कृष्ण एकादशी ही ज्ञानोबांची आणि कार्तिकामध्ये एकादशीला कायम आमच्या लाडक्या ज्ञानोबाच्या सोबत असू आणि म्हणूनच कार्तिक कृष्ण पक्षातील एकादशीला म्हणजे उत्पत्ती एकादशीला आळंदी क्षेत्रामध्ये भव्य अशी जत्राही भरत असते। हजारो वारकरी तिथे दर्शनासाठी येतात आणि म्हणूनच या उत्पत्ती एकादशीला सुद्धा विशेष महत्त्व दिलं जातं। तर हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही महत्त्वाचे नियम सुद्धा पाळले जातात। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय महत्त्वाची अशी माहिती शेअर करणार आहे। उत्पत्ती एकादशीला तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल, पण घरामध्ये चुकून सुद्धा तुम्हाला या 2 भाज्या बनवायच्या नाहीयेत। 99% लोकांना माहिती नाही। जर तुम्ही या गोष्टी जर पाळल्या नाही तर आयुष्यभर तुम्हाला पश्चाताप करावा लागेल। घरातनं लक्ष्मी काढता पाय घेईल, घरामध्ये गरिबी दरिद्री संकट येऊ लागेल। तर अशा कोणत्या 2 भाज्या आहेत ज्या आपल्याला बनवायच्या नाहीयेत आणि त्याचं सेवन करायचं नाहीये याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही। तर पहा, आपल्या हिंदू धर्मामध्ये एकादशी तिथीला खूप महत्त्व दिलं जातं। तर या दिवशी प्रामुख्याने आपण भगवान विष्णूंची पूजा करत असतो। असं म्हटलं जातं की जे लोक विष्णूंची पूजा या दिवशी करतात आणि एकादशीचं व्रत अगदी भक्तिभावाने करतात त्यांच्या आयुष्यामध्ये यशासह मोक्ष प्राप्त करण्यासाठी मदत होत असते। तर या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जात असल्यामुळे या दिवसाला हरिदिन असं सुद्धा म्हटलं जातं आणि म्हणूनच या दिवशी काही महत्त्वाचे जे नियम आहेत तर ते पाळले जातात। तर या नियमांचं पालन करूनच आपल्याला या एकादशीचं व्रत जे आहे तर ते करायचं असतं। तर या एकादशीच्या दिवशी सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला पदार्थ आहे तो म्हणजे तांदूळ। या दिवशी आपल्याला चुकून सुद्धा तांदळाचं सेवन करायचं नाहीये, म्हणजेच भात आपल्याला खायचा नाहीये। तांदळापासून बनवलेले पदार्थ जसं की पापड असेल किंवा इतर कोणताही पदार्थ असेल तर तो सुद्धा या दिवशी तुम्हाला सेवन करायचा नाहीये। जर तुम्ही व्रत करणार असाल तर तुम्ही भाताचं सेवन करायचं नाहीये, पण जर तुमच्या घरामध्ये किंवा तुम्ही स्वतः एकादशीचं व्रत करणार नसाल तर या दिवशी तुम्हाला भाताचं सेवन हे चुकून सुद्धा करायचं नाहीये। असं म्हटलं जातं की या दिवशी भात खाल्ल्यामुळे व्यक्ती पुढील जन्मात सरपटणारा प्राणी बनत असतो। त्याचप्रमाणे तांदळात या पाण्याचे प्रमाण जास्त असते आणि मनाचा कारक ग्रह असलेल्या चंद्रावर पाण्याचा जास्त प्रभाव पडत असतो। त्यामुळे मन अस्वच्छतेकडे जाते आणि एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करू शकत नाही। मनाच्या चंचलतेमुळे त्याचा आपल्या कामांवरती मोठा परिणाम होत असतो। मनाची एकाग्रता नसल्यामुळे उपवासाचा नियम पाळण्यात सुद्धा त्रास होतो। याच कारणामुळे एकादशीला भात खाणं हे वर्ज्य मानलं जातं। त्याचबरोबर या दिवशी कांदा आणि लसूण यासारखे तामसिक पदार्थ जे आहेत तर या पदार्थांचं सुद्धा सेवन तुम्हाला करायचं नाहीये। या दिवशी सात्विक आहारासोबतच आपल्याला श्री हरींचा जप आणि उपवास जो आहे तर तो करायचा आहे।
त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला मांस, मासे, अंडी जे आहेत तर त्याचं सुद्धा सेवन करायचं नाहीये. घरातच नाही तर बाहेर जाऊन सुद्धा तुम्हाला याचं सेवन करायचं नाहीये. या दिवशी जर आपण असे पदार्थांचं सेवन केलं तर आपल्याला महापापी असं म्हटलं जातं आणि अशा व्यक्तींच्या डोक्यात वरती वैष्णव देशद्रोही असल्याचा कलंक हा लागत असतो आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी चुकून सुद्धा मांसाहार हा करायचा नाहीये. त्याचबरोबर या पवित्र दिवशी आपल्याला चुकूनही हरभरे, मसूर डाळ, उडदाची डाळ, मध यासारखे जे पदार्थ आहेत तर याचं सुद्धा आपल्याला सेवन करायचं नाहीये. त्याचबरोबर या दिवशी तुम्ही व्रत करणार असाल तर या व्रतामध्ये तुम्हाला फणस या फळाचं सेवन करायचं नाहीये, कारण फणस हे जे फळ आहे तर ते उपवासाला खाल्ले जात नाही. तर हे जे पदार्थ आहेत तर हे आपल्याला एकादशीला वर्ज्य ठेवायचे आहेत. या दिवशी काही कामं जी आहेत तर ती सुद्धा आपल्याला वर्ज्य ठेवायची असतात, म्हणजे ही कामं एकादशीच्या दिवशी केली जात नाहीत. तर यामध्ये पहिली चूक आपल्याला अवश्य टाळायची आहे ते म्हणजे तुळशीला स्पर्श करायचा नाहीये. तुळशीची पानंही तुम्हाला तोडायची नाहीयेत. या दिवशी तुळशीच्या पानांचं सेवन सुद्धा करायचं नाहीये. प्रसादामध्ये वापरलेली जी पानं असतील तर ती तुम्ही खाऊ शकता, पण या दिवशी तुम्हाला तुळशीची पानं ही चुकून सुद्धा तोडायची नाहीयेत आणि त्याचं सेवन करायचं नाहीये. पूजेमध्ये आपल्याला तुळशीची पानं ही अवश्य लागतात, कारण एकादशीच्या दिवशी विष्णूची पूजा जी आहे तर ती तुळशीच्या पानांशिवाय पूर्ण होत नाही. त्यामुळे आपल्याला पूजेसाठी लागणारी जी पानं आहेत तर ती आदल्या दिवशी तोडून ठेवायची आहेत आणि त्याचबरोबर या दिवशी चुकून सुद्धा काळ्या रंगाचे कपडे घालू नका. त्याचबरोबर या दिवशी महिलांनी आपले चुकून सुद्धा केस धुवायचे नाहीये. त्याचप्रमाणे नख सुद्धा कापू नये. या दिवशी नख कापणं हे अशुभ मानलं जातं. तर अशा पद्धतीने या महत्त्वाच्या गोष्टींची काळजी तुम्हाला मंगळवारी उत्पत्ती एकादशीला घ्यायची आहेत. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.